अल्पसंख्याक पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेणं आणि त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्या सोडवण्याच्या उद्देशानं लातूर शहरामध्ये राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष तथा आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचा राज्यव्यापी दौरा सुरू असून अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्या अध्यक्षतेखाली लातूर शहरातील भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहामध्ये आढावा बैठक संपन्न झाली। लातूर शहर आणि जिल्ह्यातील अल्पसंख्याक पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेणं, त्यांचे प्रश्न समजून घेऊन सोडवणं, अल्पसंख्याक समाजातील विकास कामं आणि अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी अल्पसंख्याक विभाग मंत्र्याकडे सादर करणं या उद्देशानं राज्यव्यापी दौरा सुरू असल्याचं नाईकवाडी यांनी सांगितलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमी अल्पसंख्याक समाजाच्या मागे ठामपणे उभे राहून अल्पसंख्याक समाजाला भरपूर निधी उपलब्ध करून दिलाय। यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचं आवाहन आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी कार्यकर्त्यांना केलं। यावेळी अल्पसंख्याक प्रदेश कार्याध्यक्ष मुबीन सिद्दीकी, प्रसिद्धी प्रमुख ताहेर बेग मिर्झा, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, प्रदेश सचिव इब्राहिम सय्यद, सरचिटणीस व्यंकट बेदरे, मुर्तुजा खान पठाण, शहर कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष टिल्लू शेख, लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष शफी हाशमी, शहराध्यक्ष जहांगीर शेख, लातूर शहर आणि ग्रामीणचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे आदरणीय नेते उपमुख्यमंत्री नामदार अजितदादाजी पवार आणि आमचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या आदेशाप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातला हा राज्यव्यापी दौरा सुरू आहे अल्पसंख्याक विभागाचा। प्रत्येक जिल्ह्यात जाऊन प्रत्येक जिल्ह्यातल्या अल्पसंख्याक विभागातल्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेणं, तिथले स्थानिक काय प्रश्न आहेत त्यांच्याशी हितगुज करणं, चर्चा करणं, ते प्रश्न कसे सोडवता येतील त्यासाठीचा आराखडा बनवणं आणि नवीन अनेक लोक आमच्यावर यासाठी इच्छुक आहेत त्या लोकांशी चर्चा करणं आणि त्यांनाही पक्ष प्रवेशासंदर्भात त्यांचंही नक्की करणं, हे सर्व आजच्या या दौऱ्याच्या निमित्तानं प्रत्येक जिल्ह्यात आम्ही फिरतोय। सभासद नोंदणीच्या विषयात देखील आमच्या अल्पसंख्याकच्या कार्यकर्त्यांनी किती भाग घेतला याचा सुद्धा आढावा घेण्याचं काम या निमित्तानं आमचं सुरू आहे। कारण आता विधानसभा निवडणुका होऊन जवळपास अल्पसंख्याक विभागासाठी म्हणून महत्वाचा असणारा अल्पसंख्याक विकास विभाग आमच्या पक्षाकडे आलेला आहे आणि त्या विभागाच्या माध्यमातून संघटनेत जर आमचे कार्यकर्ते व्यवस्थितपणानं काम करू लागले आणि खालनं त्यांनी व्यवस्थितपणानं समाजाच्या गरजांचा आराखडा आमच्याकडे सुपूर्द केला तर आमच्याकडे जो विभाग आहे त्या विभागाच्या मंत्र्यांना आम्ही ते सादर करून अग्रक्रमानं त्या कामाला मंजुरी मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि इतरही काही समस्या असतील त्या जिल्ह्यातल्या स्थानिक काही संबंधित चर्चा करून त्या जागेवर सोडवण्यासाठी म्हणून हा दौरा सुरू आहे। आज लातूर शहरात आलो, लातूर ग्रामीण आणि लातूर शहर दोन्ही कार्यकर्त्यांची आज चांगली बैठक झाली। तिथले आमचे अध्यक्ष सावेजी, आमचे अल्पसंख्याकचे अध्यक्ष शफी हाशमी असतील, जहांगीर असतील, हे सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्याला पाहायला मिळतं सर्वांनी फार मोठा कार्यकर्त्यांचा उत्साह होता आणि फार मोठा ओढा आमच्या पक्षाकडे आज आहे। तो भविष्यात वाढण्याची शक्यता आहे, वाढणार आहे। कारण अजितदादांचं एक नेतृत्व, एक कणखर नेतृत्व, उगाच गप्पा मारून काहीतरी न बोलणार पण प्रत्यक्षात बोलून ते कामात अवतरणार एक नेतृत्व आहे। दिलेला शब्द कधीही पुरा करणार आणि शब्द देताना 10 वेळा विचार करणार, हे नेतृत्व लोकांना आवडतं आणि म्हणून आमच्या अजितदादांच्या बद्दलचं आणि आमच्या पक्षाबद्दलचं अल्पसंख्याक संबंधीची भूमिका ही लोकांना अत्यंत आवडलेली आहे आणि म्हणून आमच्या पक्षाकडे अल्पसंख्याकाचा ओढा वाढलेला आहे। नजीकच्या काळात आपल्याला हे सर्व चित्र बघायला मिळेल। प्रतिनिधी हारून मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर।